हा तलाव फक्त पाण्याचा नाही, ते हजारो वर्षाच्या कथा दडलेल्या आहे. आणि एका तलावामागे जर रामायणाची कथा असेल तर तो तलाव साधा कसा असेल? रामटेकचा अंबाला तलाव ना आज फक्त एक धार्मिक स्थळ नाहीये, तो एक अनुभव आहे. इथे कोणी प्री वेडिंग फोटोशूट करताना दिसतं, तर कोणी घाटावर शांत बसून वेळ घालवतं, तर कोणी भव्य वास्तू ना कॅमेऱ्यात कैद करत असतं. कारण ही जागा आहेच इतकी सुंदर आणि नैसर्गिक. बरं, पुराण कथेनुसार ना भगवान विष्णूच्या नरसिंह अवताराने हिरण्यकश्यपाचा वध केला आणि त्या आघातातून इथे एक मोठा खड्डा तयार झाला, तोच पुढे अंबाला तलाव बनला. इतिहास सांगतो की 18व्या शतकात नगरधनच्या राजांनी हा तलाव बांधला आणि पुढे मराठा शासक रघुजी भोसले यांनी घाट, मंदिर, मंडप आणि छत्र्या उभारून ना या जागेला धार्मिक वैभव दिला. आज इथे अस्थि विसर्जन, पितृपूजन मोठ्या श्रद्धेने केलं जातं, म्हणून या ठिकाणाला विदर्भाची काशी असंही म्हटलं जातं. पण या सगळ्या पलीकडे ना इथं आल्यानंतर मिळणारं शांत समाधान हेच अंबाला तलावाचं खरं वैशिष्ट्य आहे. थोडा वेळ शांत बसलत ना तर आतून काहीतरी हलकं झाल्यासारखं वाटतं. इथे दिसणारं चारही बाजूनी शिवमुख कोरलेलं पांढरं शिवपिंड आणि नागदेवता गणेशजी सारख्या सुंदर हिंदू मूर्ती खरंच भोसलेकालीन स्थापत्याची साक्ष देतात. ही रचना पाहिली की चंद्रपूरच्या मुरलीधर मंदिराच्या वराह रूप आठवतं. पाणी बाहेर जाण्याची तीच शास्त्रशुद्ध कल्पना. अंबाला तलाव म्हणजे फक्त पाहण्याची जागा नाहीये, ती अनुभवाची जागा आहे. बरं, मला सांगा, तुम्ही याआधी इथे आलात का? आलात तर तुम्हाला काय खास वाटलं आणि अजून यायचं असेल तर कुणासोबत याल? हे सगळे कमेंट मध्ये नक्की सांगा, कारण तुमचा अनुभवच या जागेचं खरं महत्व लोकांपर्यंत पोहोचवतो. आणि अशाच अजून अप्रतिम ऐतिहासिक आणि अनोख्या जगाचा अनुभव घ्यायचा असेल ना तर माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय महादेव.